देवची चूक आहे आई. मला नाही तसं वाटत. तो सगळे निर्णय घेऊन मोकळा झाला एकटा. कारण तू त्याला स्पष्टीकरण द्यायची संधीच दिली नाहीस आणि ही चूक तुझी आहे असं मला वाटतं. त्याचं म्हणणं तू समजून घ्यायला हवं होतंस बेबी. मान्य आहे तो चुकला, पण चूक सुधारता येते. मोडलेला संसार परत उभा करणं फार सोपं नसतं. तो चुकला तर त्याची भरपाई त्यानं केली असती बेबी. कशी? याचं उत्तर तोच देऊ शकेल. कधी? जेव्हा तू त्याला माफ करशील तेव्हा. ते शक्य नाही आई. बेबी, तू मला नेहमी टोमणे मारतेस. लेकीपेक्षा तुला सुना जास्त जवळच्या वाटतात. हे टोमणे नाही आहेत, सत्य आहे. त्यांनी आपापल्या नवऱ्यांना चूक सुधारण्याची संधी दिली बेबी. माणूस म्हणून मोठ्या झाल्या त्या. मुळात माणूस म्हणून मोठं व्हायची हौसच नाहीये मला. ते वाटेल तसे वागणार आणि आपण त्यांना माफ करत राहायचं. वहिनीच्या किंवा शरयूच्या जागी जर मी असते नाही तर मी माझ्या नवऱ्याला कधीही माफ केलं नसतं. चूक करणार आणि त्याची शिक्षा आपण भोगायची. त्यांनी माफी मागायचं आणि आपण त्यांना माफ करायचं. सगळं विसरून का? मग इतकी वर्ष घालवली, इतकी वर्ष वाया गेली, त्याचं काय? जो काही मनस्ताप होतो त्याचं काय? इतका त्रास होतोय त्या गोष्टीचं काय? हे सगळं मनात असतच ना ग आई. घृणा वाटते मला, घृणा. तू आपल्या मनात प्रेमासाठी जागाच शिल्लक ठेवली नाहीयेस बेबी. म्हणजे मन मोकळं कर. जोपर्यंत तुझ्या मनातनं हे सगळं जात नाही तोपर्यंत दुसरं काहीही चांगलं तुझ्या मनात येणं शक्य नाही बेबी. जाऊ दे आई, तुला ना नाही कळणार हे सगळं. मी जाते. बेबी, तू त्याचीच बाजू घेणार मला माहितीये. तू डोक्यातला राग काढून टाक ग बेबी. देव बद्दल तो या जन्मात तरी जाणं शक्य नाही आई. बाबा आई नाटक करत नाहीये. हो काय? मला बीपी वाढलंय तिचं. हो, तू म्हणालास सकाळी. बाबा ती खरंच आजारी आहे. हो, पटलं ना मला. पण सुनीता आहे ना तिच्या सोबत. हो, सूप देते तिला. सुनीताने तिच्यासाठी एवढं काही धावत पळत ऑफिस मधून परत येण्याची गरज नव्हती. मी पण म्हणालो तिला, पण बाबा तिच्या आजूबाजूचा माणूस कोणी आजारी पडलं ना त्या माणसाच्या बाबतीत इमोशनल होते. बघतोय ना मी. सगळंच करून घेते ती सुनीताकडून. काल अगदी पाय सुद्धा चेपून घेतले. बाबा ताईला नको सांगूया. आईच म्हणाली तसं, ताईला उगाच त्रास नको. बाबा नुसतं हु काय करताय? नाईलाज आहे माझा. तिच्या सगळ्या वागण्या मागे काहीतरी कावा आहे असं वाटत राहतं सतत मला. त्यामुळे ती चांगली वागली ना की पटकन संशयच येतो मला. एकदा तरी बोला तिच्याशी. बोलूया सवडीने. बाबा तुम्ही बोललात तर लवकर बरी होईल. त्याबद्दल बोलायला लागेल आपल्याला जरा. बाबा या घरात माझं कुणाला काही पटतच नाही. सगळ्यांना पुळका तो काय तो द्यायचाच. असं काही नाहीये. असंच आहे, माहितीये ना मला. माझी सख्खी आई असून माझ्या बाजूने कधी उभी राहिली नाही ती. त्यावेळी सुद्धा तिने देवचीच बाजू घेतली होती. तू जरा शांत होणार असेल तर आपण बोलूया का? मला काहीही बोलायचं नाहीये या विषयावर. बरं मग तुला चिडायचंय, रागवायचंय माझ्यावर? हा बघ मी इथे उभा आहे, ओरड माझ्यावर, रागव. हेच होत आलंय ना आजवर. त्याचा राग मी माझ्या घरातल्यांवर काढत आले. तो तिथे सुखात, मी चिडलेले आणि माझ्यामुळे घरातले त्रासलेले.
नाही नाही बेबी आत्या, हो कुणीही त्रासलेलं नाहीये. मला देव नकोच आहे माझ्या आयुष्यात. पण मनात आहे त्याचं काय? बेबी आत्या, तू रागावणार नसशील तर एक सांगू? काय? त्यांचं अजूनही प्रेम आहे तुझ्यावर. आणि माझं नाहीये का? नाही बेबी आत्या, तुमचं तर खूप जास्त आहे. ते फक्त वर्थ नाहीये. मला नाही वाटत तसं. 18 वर्ष होतील आता माझ्या लग्नाला श्री. पण आता परत आलेत ना ते. कुणासाठी? त्याच्या मित्रासाठी ना. नाही बेबी आत्या, तुमच्यासाठी. मला नाही वाटत असं. इतकी वर्ष आम्ही एकत्र आलो नाही आणि आता आलाय तो. का? तर सरूचा नवरा या घरचा जावई आहे म्हणून? नाही तर मरेपर्यंत मला भेटणारच नव्हता ना तो. गरजच नाहीये त्याला बायकोची. म्हणे माझ्यावरच्या प्रेमा खातर ढीकभर कविता लिहिल्या त्यांनी. इतकं प्रेम करणारा माणूस इतकी वर्ष दूर राहू शकतो? तू नाही राहिलीस बेबी आत्या? ते मी मूर्ख होते ना म्हणून. श्री, अरे त्यात रागवल्या कमी आणि हर्ट जास्त झाल्यात. हळवी झाली विचार. वयामुळे असेल का? एकटेपणामुळे. उद्या अॅनिव्हर्सरी यांची. श्री, तू कर ना काहीतरी. मी काय करू? मला माहित नाही, पण तू तू कर काहीतरी. मी फक्त प्रयत्न करू शकतो. मग तू ते कर. मला मदत करशील? हे विचारणं झालं का? बाबा तुम्ही बोललाच नाही ताईशी. बोलूया ना, काय घाई आहे? बाबा तिचा ताप उतरत नाहीये. उतरेल. औषधं चालू आहेत. सुनीता तिच्या उषा पायथ्याशी बसून सेवा करतेय, डोक्यावर पट्ट्या ठेवतेय. पण बाबा प्लीज. घराचं काय झालं? बघतोय. ते मात्र चालू ठेवा. जास्त महत्वाचं आहे ते. जरा पाणी गरम झालं की उतर. जानवी, चल जाऊन मी त्यांना घेऊन येतो. श्री, काय ग? मला भीती वाटते. जानवी, डर के आगे जीत है. पण ये लवकर. हो, तू इथली घरातली खिंड लढ. ओके? बापरे, घरातली जास्त अवघड आहे श्री. हे जानवी, अगं तूच तर म्हणतेस ना की सगळं काही ठीक होणार आहे. हो हो हो. मग चल जाऊन घेऊन येतो त्यांना. ऐक ना, आय लव्ह यू. ही काय वेळ आहे आता? अरे, मी माझ्या नवऱ्याला कधी पण आय लव्ह यू म्हणू शकते. येऊ का? लवकर ये. हो, आलो. अरे बाळा, बास रे बास. अरे नको. काही नाही, काही नाही, काही नाही. ठीक आहे. पण तू अरे तू अजून कामाला नाही गेलास? निघतोय आई, निघतो. जा बाळा, उशीर करू नकोस. वेळेवर जाच. आधी मला सांग, तुला बरं वाटतंय का? बरी बरी. फक्त थोडासा
थकवा जाणवतोय. अँटीबायोटिक्सचा आहे तो. तर बरं वाटतंय पण मला. अरे सुनीता कुठे? तुझ्यासाठी खिचडी बनवतीये पातळ. आई आई अगं रडायला काय झालं तुला? काय रडतेस? माझी लायकी आहे का रे? अगं पण आई प्लीज आत्ता रडू नकोस. आत्ता कुठे तुला बरं वाटतं? तू पड, आराम कर, चल. तुम्हा सगळ्यांचं पटलंय रे मला. आई ठीक आहे, आपण ते सगळं नंतर बोलू. आत्ता नको, आता तू पड, आराम कर, चल चल चल. माझं खाणं पिणं, माझ्या औषधाच्या वेळा, एवढी कुठली सून करणार आहे रे देवा? किती मायेने करते माझं सगळं. आणि ह्या सुनेला मी घरात घेत नव्हते. अरे लाज वाटते मला माझी स्वतःची. कशी वागलेली. माझं चुकलंय, माझं खरंच खूप चुकलंय रे. हे बाळा, तू मला माफ कर रे. अरे मला खरंच माणसांची पारख नाहीये. पैशासाठी मी तुला देखील विकायला निघाले होते. आई होण्याची सुद्धा लायकी नाहीये माझी, तर सासू कशी होणार? बेबी आत्या, काय ग? ये ना. हॅपी अॅनिव्हर्सरी. माझी अॅनिव्हर्सरी कधीच हॅपी नसते. नसते असं नका ना म्हणू बेबी आत्या. नव्हती कधीच. नव्हती, पण म्हणून ह्याच्या पुढे असणार नाही असं नाही ना. आता काय फरक पडणार आहे? काय माहित, बाळाच्या पायगुणामुळे जर काही चांगलं घडलं तर. बाळाचा पायगुण म्हणालीस म्हणून मी काही उलटसुलट बोलत नाही. पण मला खरंच तसं वाटतंय. हे काय? तू केक आणलास? अगं, इतक्या वर्षात कधीच कोणी केक आणला नव्हता. हे वर्ष वेगळं आहे. पण मी काय एकटी कापणार आहे का तो? एकटी कशाला? नाही म्हणजे आम्ही आहोत की. श्री कुठे आहे? तो ऍक्च्युली बाहेर कुणाला तरी भेटायला गेलाय. एवढ्या सकाळी सकाळी कोणाला भेटायला गेलाय? काय माहित, काहीतरी महत्वाचं काम असेल त्याचं. ठीक आहे, मग आल्यावरच कापूया. काय झालं? काय म्हणालात तुम्ही? अगं मी म्हटलं श्री आल्यावर कापूया केक. का? तू काय इतकी दचकलीस? नाही नाही, काही नाही. बाबा काय रे, निघालस? हो,
दुपारी आईला जरा वरण भात द्याल हो देतो. आणि सुनीताना औषधं काढून ठेवले तेही द्या. बर. बाबा यायला उशीर होईल, घर बघायला जाणार आहोत. सो काही काळजी करू नका, सावकाश या तुम्ही, मी आहे घरात. बाबा आईला खरंच अशक्तपणा आलाय. ठाऊक आहे मला. म्हणजे ती खरंच आजारी आहे, नाटक करत नाहीये, हे ठाऊक आहे मला. कशावरून? कारण ती खरी आजारी नसती तर आजारपणापेक्षा कांगावा मोठा झाला असता ना. आता तसं होत नाहीये, म्हणजे आजारी असावी बहुतेक. बाबा जाऊ द्या ना. बाबा खरंच तिला पश्चाताप होतोय. ते सोड, ते काही खरं नाही. तिचं म्हणजे कुत्र्याच्या शेपटासारखं आहे, वाकडं ते वाकडच. बाबा प्लीज. जाऊ दे, तुला उशीर होईल, तू निघ. बाबा तरी पण. पिंट्या, अरे कलाच्या बाबतीत तू आणि मी नव्याने काय बोलणार आणखी? तेच ते आणि तेच ते बोलणार. तुला उशीर होईल ऑफिसला, तू निघ. ठीक आहे, आल्यावर बोलूया आपण. ठीक आहे, प्लीज तिची काळजी घे. घेऊया. सुनीता पुढे गेली. आज आईचे रिपोर्ट्स मिळणार आहेत. निघू मी? ये, सावकाश जा. हा ये काय म्हणाला श्री? आला. अरे वा, चल मग आपण बाहेरच जाऊया. नाही नको. अगं म्हणजे तो इथे येतोय असं म्हणाला. मग ठीक आहे ना, आपण बाहेर जाऊन वहिनी असेल आणि- नको बेबी आत्या. आणि तुला निघायचं नाहीये का? उशीर नाही झाला तुला? आज इथेच आहेस अजून तू? ऍक्च्युली मला खूप छान वाटतंय आज इथे. मी थांबले तर चालेल ना? खूप म्हणजे काय, का विचारणं झालं का? बेबी हॅपी अॅनिव्हर्सरी बेबी आत्या. आता काय मी थँक्यू म्हणायचं? हो म्हणच, कारण मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. अरे वा, गिफ्ट तर मला सॉलिड आवडतात. काय आणलंस? दाखवतो. कला, उठ, पाहून घे. वाजले काय एवढे? आई आई ग. अहो तुम्ही कशाला आणलं? मी उठले असते ना. असू दे, आजारी आहेस ना, घे. किती करता तुम्ही माझं? पाहून घे 2 घास, नंतर गोळ्या घ्यायच्यात. सुनीताने थर्मास मध्ये पाणी गरम करून ठेवलंय. माझी लायकी तरी आहे का? नाहीच आहे, पण शत्रू जरी आजारी पडला तरी त्याला मदत करावी, असे संस्कार आहेत माझ्या आई वडिलांचे.
म्हणून करतोय मी तुझ्यासाठी. मुलं गेली का ऑफिसला? गेले. तुम्ही जेवलात? बसतोय आता. ठीक. अहो, मला ना जरा जानूशी बोलायचं होतं. कला, मी तुला सांगितलंय एकदा की नाही नाही, ओ भांडण नाही, खरंच भांडण नाही. मला ना आठवण येते जानूची. माझा विश्वास नाहीये तुझ्यावर. अहो, खरंच सांगते मी तुम्हाला, ह्या अन्नाची, माझ्या पेंट्याची शपथ. आता तिची डिलिव्हरी झाली ना की नंतर एकदमच भेट. अधे मध्ये नको. असं काय करताय तुम्ही? आजारी आहेस ना तू, आणि ती 2 जीवांची आहे. काळजी घ्यायला हवी ना दोघींची. हो, बरोबर आहे तुमचं. खाऊन घे 2 घास. गोळे आणि पाणी आणतो मी.